याचा एक सन्मान आपण घेतोय झील केबल अँड नेट सर्व्हिस सकाराम गायकर यांना विनंती करेन। तर समीरदादा पाटील यांचा मित्र परिवार यांची उपस्थिती आपण पाहतोय, त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत। प्रसादजी डोलकर आमचे असतील आणि आज त्यांच्या समोर त्यांचे सहकारी पाहुणे त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतो। अध्यक्ष ट्रॉफीचा आपण आनंद घेतो। सर्व पुरस्कर्त्यांचे धन्यवाद। तर रायगड भूषण सुशांत मोकल याचा आपण विशेष सन्मान करतो। रायगडच्या अनेक स्पर्धेमध्ये खेळतो, रायगड प्रीमियर लीग मध्ये त्यांना पाहणार आहोत। तालुका नियामध्ये खेळताना सुशांतला आपण नेहमी पाहतो आणि झील केबल अँड नेट सर्व्हिस फ्री इंटरनेट सेवा सकाराम गायकर यांच्या शुभ हस्ते अतिशय विनम्र स्वभावाचा सुशांत मोकल मॅन फॉर्म कळवे याचा आपण इथे सन्मान करतो, त्याचा इथे विशेष सन्मान। तर प्रकाश पाटील भिंगारा यांच्याकडून सुद्धा नक्ष 11 बेलोली संघ खेळतो, त्यांना शुभेच्छा आलेत। तर धन्यवाद सुशांत। मॅचकडे वळतो पळसपे आणि नक्ष 11 बेलोली। चला आघाडीची जोडी पाठवा लगेच। अध्यक्ष ट्रॉफीचा आनंद घेत असताना आमचे प्रसादजी डोलकर असतील आणि त्यांचा मित्र परिवार 40+ मास्टर रायगड 40+ मास्टर क्रिकेट असोसिएशन मान्यतेनं आपण ही स्पर्धा पाहतो। नेरे दुंद्र विभागाच्या असोसिएशनच्या मान्यतेनं अध्यक्ष ट्रॉफी नेरे गावातील एक नामांकित स्पर्धा। तर आकाशामध्ये आपण पाहतोय चंद्राची शीतलता, विजयालक्ष्मी मैदान। आज क्रिकेट रसिक चाहता वर्ग जरूर या लढतीचा आनंद घेतोय। तर आपण फ्रेश लॉट्स मधून मॅच नंबर 3 पाहतोय। ग्रीष्मॅन मोर्या 11 पळसपे गावदेवी कळवे लांबचा प्रवास करून स्पेशली अनेक नेरे दुंद्र विभागाच्या स्पर्धेमध्ये हा संघ खेळण्यासाठी येत असतो। मागचा सामना बेडा ग्रुप भैरवनाथ जो संघ जिंकला, ज्या पद्धतीने तो जिंकला, ज्याने जे प्रयत्न केले त्यांचं आपण कौतुक करूया। मध्यरात्रीमध्ये आपण आलोत 11:22 मध्यरात्रीच्या आज स्पर्धेची पहिली रात्र। 7 रात्रीमध्ये आपण ग्रामीणचा महासंग्राम पाहणार जो 12 मार्च पर्यंत रंगेल आणि त्यानंतर आपण पाहतोय 40+ ची 2 रात्री असतील, त्यामध्ये 40+ चे अनेक संघ सहभागी होणार आहेत। उद्घाटन सोहळा जेव्हा समारंभ झाला, जेव्हा 40+ चे सर्व मंडळी इथे उपस्थित होते आणि भव्य दिव्य उद्घाटन सोहळ्यानंतर आज ग्रामीणच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली। श्री छत्रपती शिवाजी महाराज 40+ संघ जितू 11 जवान नेरे, त्यानंतर सर्व आमची मंडळी। सामन्याचं आयोजन केला या नेरे गावानं, नाईट क्रिकेट सामन्याचं आयोजन केला या नेरे गावानं, केला या नेरे गावानं। हे अध्यक्ष चषक ठेवलाय भारी समीर दादा पाटलानं, अध्यक्ष चषक ठेवलाय भारी समीर दादा पाटलानं। पनवेल तालुका अध्यक्ष चषक ठेवलाय समीर दादा पाटलानं, पनवेल तालुका अध्यक्ष चषक ठेवलाय समीर दादा पाटलानं। ओळखला जातो अजय पाटील, पनवेल प्रीमियर लीग मध्ये उल्लेखनीय कामगिरी, रायगड प्रीमियर लीग मध्ये त्याचं योगदान पाहिलं आणि अजय म्हटला तर त्याच्याकडे वेगळा क्लास आहे। रिलीज ऑफ डिलिव्हरी, डेलिगन्सी ऑफ डिलिव्हरी, त्यानंतर वेगळे चेंडू फेकण्याची कसब या गोलंदाजाकडे तो अजय पाटील। पहिला चेंडू डॉट सिद्धांत म्हात्रे समोर ठेवला, टर्न विथ बाउन्स, चांगली लाईन, मात्र पंचांचा इशारा आला।
चेंडू जास्त उसळी घेतली आणि पंचांनी इशारा केलाय का हा चेंडू घोषित केलाय. व्हाईट बॉल. टोटल रन्स आपण पाहतो एक. बॅटिंग टीम ग्रीष्मा अँड मोर्या 11 पळसपे. अध्यक्ष ट्रॉफीची स्पर्धा आज ग्रुप ए चे संघ खेळतात. रोज आम्ही 8 संघांना प्राधान्य देतो. नेक्स्ट बॉल अजय सज्जोल बॅटिंग करेल. सिद्धांत म्हात्रे फ्रंट फुटला येऊन बॅकफुटला गेल्या. फ्रंट फुट बॅकफुट आणि स्ट्रेट हिट अजयवर चढवला हल्ला. तुफानी षटकार. ताकदवान फटका होता. बघा क्रिकेटमध्ये हे खूप महत्त्वाचं असतं. चेंडूची लाईन रीड करून त्यानंतर फ्रंट फुट बॅकफुट आणि त्याचा वापर केला. सिद्धांत यासाठी ओळखला जातो. तो जेव्हा जेव्हा पळसपेसाठी सलामी देतो तो कधी शांत बसत नाही आणि ती आक्रमकता सिद्धांतनं दाखवली. 2 चेंडूवर 6 सुरुवात करून दिली. टोटल रन 7 धावा. 11:26 आपण पूर्वार्धामध्ये 4 षटकांसाठी 20 मिनिटाचा अवधी दिलाय. अजय पाटील पहिला चेंडू डॉट. त्यानंतर एक व्हाईट बॉल षटकार आला. सिद्धांतनं 2 चेंडूचा सामना केलाय. राहुल बैकर नॉन स्ट्रायकरला उभा आहे. याच पळसपे संघाला काल GB ट्रॉफी वारदोळीमध्ये खेळताना पाहिलं. तिथे या संघानं चांगला खेळ केला. राहुलचं नेतृत्व असेल, सिद्धांत असेल, राजू ठाणगे जखमी असताना सुद्धा या पर्वामध्ये तो पळसपे संघासाठी खेळताना पाहतो. आणि एका बाजूला मागील 2 आठवड्यामध्ये भन्नाट फॉर्ममध्ये आलेला नक्ष 11 गावदेवी बेलवले. मॅच ऑन आहे. एकूण धावा दाफलकावरती 7. सिद्धांतनं 2 चेंडूचा सामना केला. आज सॅटर्डे नाईट आहे, उद्या संडे आणि उद्या क्रिकेट रसिकांसाठी आणखीन एक पर्वणी. आंतरराष्ट्रीय T20 वर्ल्ड कपची मेगा फायनल. अजय सज्ज होईल. बॅटवर चेंडू फटका बनवला डीप लॉंग स्टॉपला आणि येतो हा सिद्धांतच्या बॅटमधून धमाका चौकार. 4 धावेनं पॉवर प्ले मध्ये बॅटिंग करत असताना पंचांशी चर्चा होईल. ही गोष्ट होईल मात्र पंच आपल्या निर्णयावर ठाम आहेत. भरघोस पारितोषिकांची स्पर्धा आपण पाहतोय. अध्यक्ष ट्रॉफी परेशदादा मस्कर आमचे GT11 जॉनमन नेरेचे सिनियर. त्यांची प्रचंड मेहनत. अध्यक्ष ट्रॉफी संपूर्ण GT11 जॉनमन नेरे संघ असेल. शायनर ग्रुप सूरज पाटील यांचा बड्डे सेलिब्रेशन संपूर्ण शायनर ग्रुपला सुद्धा पाहतो. आमचे संयोजक GT11 जॉनमन नेरे, छत्रपती शिवाजी महाराज 40+ क्रिकेट संघ नेरे. मॅचकडे वळतोय अजय पाटील. सिद्धांतचा झंझावत सुरू आहे. धावा 11. मागे ठेवला चेंडू. पुन्हा एकदा वेगळा प्रयोग एक्सपेरिमेंट. मात्र इथे फसला अजय. थोडासा मागडं ठरलाय. आतापर्यंत आपण त्याचे चेंडू पाहिले. डॉट व्हाईट बॉल. टोटल रन्स धावा दाफलकावरती 12. 2 अवांतर चेंडू आणि त्यानंतर सिद्धांतची आक्रमकता. सिद्धांत एकूण 3 चेंडूचा सामना केलाय. वैयक्तिक तो 10 वर खेळतो आणि संघाची धावसंख्या 12. पूर्वार्ध फर्स्ट इनिंग. नक्ष 11 गावदेवी बेलवली विरुद्ध ग्रीष्मा मोर्या 11 पळसपे. नेक्स्ट बॉल. ओ स्ट्रोक बनवला. अप्पर कटचा फटका पॉइंटला ढकलले. पाठलाग तिथे होईल. आउटफील्ड मध्ये वेग आहे आणि चेंडू फरार. मिळतील धावा 4. गुड बॅटिंग. राईट स्टार्ट. सुरुवात कशी असावी. बॅटिंग आवडली असेल तर सिद्धांतचं कौतुक झालं पाहिजे. टीम पळसपेसाठी ही सुरुवात चांगली होती. धावसंख्या टोटल पाहतो 16. आता अजय थोडासा महागडा राहिला. यासाठी तो ओळखला जात नाही. अजय म्हटला तर महत्त्वाचा गोलंदाज. अनेक मेडन ओव्हर त्याच्या नावावर आहे. अनेक कर्तबगारी त्यांनी दाखवले. अनेक बेधडक प्रवृत्तीनं गोलंदाजी त्यांनी केली. मात्र आता नक्ष 11 गावदेवी बेलवलीसाठी आज अजय आपण पाहतोय पळसपे विरुद्ध थोडासा अडथळा ठरलाय. लक्ष विद्या ज्या पद्धतीनं सिद्धांत मात्र खेळतो. बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज. गोलंदाजांना तो हुल देतोय आणि मैदानावर आपली छाप तो दाखवतोय. सिद्धांत मात्र षटकार. त्यानंतर बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा गॅप शोधली. व्हॉट अ शॉट. कम्प्लीट टेक्निक बॅट्समन. चलाखी या खेळाडूकडे आणि तो सिद्धांत मात्र्या. षटकारानंतर येतात 3 चौकार. बॅक टू बॅक 3 बाउंड्रीज. स्कोर मूव्ज ऑन. अजयचंही षटक ठरलं मागडे. धावा आल्या टोटल 20. अजूनही या षटकातील लास्ट ओव्हर. बघा पुढच्या सामन्याचा टॉस आपण इनिंग ब्रेकमध्ये करणार आहोत. यजमान संघ आणि पाहुण्या संघ थोडं टेन्शन वाढलं. नक्ष 11 गावदेवी बेलवलीवर असं म्हटलं जातं जेव्हा मैदानावर काही उलटफेर होतात आणि सिद्धांतनं तोच वर्चस्व दाखवलं. षटकारानंतर 3 चौकार.
वैयक्तिक इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स संघाची धावसंख्या टोटल 20. ओ गुड स्ट्रोक. काय बॅटिंग सूर्य मैदानावर, चारी बाजूला फटकेबाजी आणि त्याचं नाव आहे पळसपेचा हा शहेनशाह सिद्धांत म्हात्रे आणि आलाय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावा 24. आयोजन केला या नेरे गावानं, नाईट क्रिकेट सामन्याचं आयोजन केला या नेरे गावानं. हे अध्यक्ष चषक ठेवलाय भारी समीर दादा पाटलानं, अध्यक्ष चषक ठेवलाय भारी समीर दादा पाटलानं. पनवेल तालुका अध्यक्ष चषक ठेवलाय समीर दादा पाटलानं, पनवेल तालुका अध्यक्ष चषक ठेवलाय समीर दादा पाटलानं. संजूबाई पाटील 40+ अध्यक्ष हाय तो रायगड जिल्ह्याचा, पनवेल तालुका 40+ अध्यक्ष समीर दादा नेऱ्याचा. संजूबाई पाटील 40+ अध्यक्ष हाय तो मानगर गावाचा, पनवेल तालुका Thank you. 40+ अध्यक्ष समीर. अध्यक्ष ट्रॉफीची स्पर्धा आपण पाहतो. नक्षलवन गावदेवी बेलवली म्हटलं तर आम्ही नेहमी पाहिलं ज्यांचं व्यक्तिमत्व सतीशदादा पाटील असतील, संघाचे पुरस्कार ते राहिलेत. माजी सरपंच भरत पाटील असतील, संतोष पाटील असतील, बेलवलीचे चाहते. नंतर छावा ग्रुपचे आमचे अतिश मालुसरे असतील, त्यांचं योगदान राहिलं बेलवलीसाठी. दिनेश पाटील सर असतील आमचे नामांकित समालोचक शिवविख्यात. आणि बेलवलीचा चाहता वर्ग सुद्धा आम्ही बऱ्यापैकी पाहिला. आता नक्षलवन गावदेवी बेलवले संघ फिल्डिंग करतो. डीप लॉंग ऑन क्षेत्रक्षणाची सजावट. ओव्हर नंबर 2 अभिषेक चौरगे. पहिला चेंडू सिद्धांतचा झंझावत आहे. सिद्धांत पॉवर प्ले मध्ये कशा पद्धतीनं धुलाई करायची, पॉवर प्ले मध्ये कशा पद्धतीनं गोलंदाजावर आक्रमण करता येतं आणि त्या नेत्रदीपक फटकेबाजीनं त्यांनी सिद्ध केलं. स्क्वेअर लेग, फाईन लेग, लॉंग स्टॉप, अगदी स्ट्रेट ड्राईव्हच्या अनोख्या स्टाईलनं अजयवर पलटवार होताना पाहिला. ओव्हर नंबर 2 अभिषेक चौरगे. ओ खोला चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, शॉर्ट पॉइंटला फिल्डर आहे तिथे आणि इथे हेच करावं लागेल. अभिषेक त्याच्याकडे कॅपॅसिटी कुवा देतो, या मैदानावर कमबॅक करू शकतो. यंग स्टार आहेत, मिश्रित गोलंदाजीसाठी तो ओळखला जातो आणि क्रिकेटमध्ये एक्सपेरिमेंट इज अ की. तुम्ही काय वेगळं करून दाखवता, काय प्रयोग करता, याला महत्त्व दिलं जातं आणि अभिषेकला हेच करायचं. पहिल्या ओव्हरमध्ये ज्या धावा 24 आल्या तिथून आता कमबॅक करून त्याला द्यायचं, ही जबाबदारी आहे. मात्र एका बाजूला सिद्धांत मात्र तो सेट झालाय. एक षटकारानंतर सलग 4 चेंडूवर 4 चौका ठोकणारा सिद्धांत मात्र स्ट्रायकर एंडला. ओ ऑफ स्टंपला चेंडू काहीसा बाहेर होता. यष्टीरक्षक थोडी द्विधा मनस्थिती, थोडा धोका होता, तो धोका टळला. अभिषेक गुड कमबॅक अभिषेक. असं म्हटलं जातं काही खेळाडूंकडे प्रचंड प्रतिभा असते, मात्र ती उंचावर नेण्यासाठी तुम्हाला भरपूर मेहनत करावी लागते आणि आता अभिषेक तीच मेहनत करतो. डॉट सिंगल डॉट, जो फलंदाज आक्रमक होता त्याला थांबवते. सिद्धांत मात्र स्ट्रायकर एंडला. समोर ठेवला ऑफ स्टंपला, वेगानं गोलंदाजी आवडले असेल तर टाळ्या उद्या. अभिषेक मास्टर माइंड आहे, चलाकी चतुर, व्हॅरिएशन त्याच्याकडे आणि तीच व्हरायटी दाखवते. एक वेगळा कॉन्फिडन्स ना, त्याला समोर कोणतं भय नाही. सिद्धांतला उभं ठेवलंय. ज्या सिद्धांत षटकारानंतर सलग ठोकलेले 4 षटकार, असं म्हटलं जातं का आक्रमकतेला क्षणभंगुरतेचा शाप असतो. 4 चौकारानंतर 2 चेंडू डॉट फेकलेत अभिषेकनं. हा फटका बनवला, गॅप शॉट आहे, डीप कव्हर कडे, नो चान्स, शॉट लाईक दॅट आणि हा चौकार. डीजे समाधान, डीजे नितीन आमच्या समेत आहेत आणि आम्ही पाहतोय समीर दादा पाटील यांचे भाचे
आमचे DJ अमन यांचं इथे आगमन झाले ते सामन आपलं वेलकम. मॅचकडे वळतो. आस्किंग रन रेट अवे फॉर द बॉडी हा चेंडू पाहिला जिथे अभिषेकनं वेगळा प्रयोग केला मात्र तिथे सिद्धांत सरशी ठरला. इंडिव्हिज्युअल सिद्धांत आपण पाहतो संघाची धावसंख्या टोटल 29. अभिषेक पुन्हा एकदा सज्ज होईल ओव्हर द विकेटनं. सिद्धांत फुटवर्क वापरलं ग्लास केला फाईन लेगला हुक. का बॅटिंग आहे काय समय सूचकता आहे आणि इथं हा आणखीन एक चौकार. हलवलाय सारा मार्केट त्याने त्याचीच हायलय हवाना हलवलाय सारा नक्ष 11 गावदेवी बेलवली कमबॅकिंग करणारे अभिषेकचं षटक मात्र मैदानावर अडतला उभा आहे. सिद्धांत मात्र तर नेरी गावाची आपण मानाची सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा पाहतो. अध्यक्ष ट्रॉफी व्यासपीठावर समीर शेठ पाटील आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार 40+ सर्व चाहता वर्ग. आज प्रेक्षकांची संख्या सुद्धा पाहतोय. प्रेक्षकांसाठी ग्रीन लॉनची व्यवस्था आम्ही केली. मेन एंट्रीच्या बाजूला ग्रीन लॉन चेअर आहेत. उद्या पूर्ण बाउंड्री लाईनच्या भोवती ग्रीन लॉन असेल आणि तिथे जी ब्लॅक आमचा पडदा आहे जी आम्ही रेलिंगला लावलाय त्याच्या आतमध्ये बसून तुम्ही सुद्धा उद्यापासून प्रेक्षक वर्ग आतमध्ये येऊन मॅचेसचा आनंद मनमुराद आनंद घेऊ शकता. मॅचकडे वळतोय. मॅच आपण पाहतोय लॉर्ड्समधील तिसरा सामना आहे. ए लॉर्ड्सचा हा फ्रेश सामना तिसरा. यानंतर ए लॉर्ड्सचा यजमान संघ आणि पाहुणा संघ हा चौथा सामना पाहायला मिळेल. पहिला चेंडू ऑन द राईस. प्रणिताला विकेटची गरज होती आणि त्याच शोधात होत्या आणि तिथे रेडी होत्या. सूरज सावंत टेक द कॅच. त्यांचे पुरस्कर्ते सतीश शेठ पाटील असतील आमदार चषकाचे आयोजक साहेब जर असतील मॅचचा आनंद घेत तर समीर दादांच्या वतीनं त्यांना विनंती करेन आपण अतिथी कक्षामध्ये आसन ग्रहण करावं. सतीश शेठ पाटील असतील आमचे योगेश पाटील संतोष पाटील असतील अतिश मालुसरे छावा ग्रुप आमचे लोणिवलीचे मान्यवर मॅचचा आनंद घेत असताना त्यांना सुद्धा आपण पाहतो. हा चेंडू स्लिपकडे काहीसा दबाव आहे. आता नक्ष 11ला तेच करावं लागेल. थोडी समय सूचकता कॉन्फिडन्स थोडा कमी पाहायला मिळतो. दिनेशजी गवते आमचे पाहतो युवा उद्योजक नंदिता बिअर शॉप या मॅचचा आनंद घेत असताना जे बेलवलीचे जावं आहेत त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. प्रणित गायकन तर दिनेश गवते आमचे स्पोर्ट्स सायकलचे पुरस्कर्ते त्यांचं विशेष धन्यवाद. ड्रीम्स चायनीजचे आमचे रेडबुलचे पुरस्कर्ते हर्षल दत्तात्रय गवते त्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. प्रणित गायकर जरूर पाहूया. बच्चू पवार आमचे कुस्ती समीक्षक पंच मॅचचा आनंद घेत असताना एकूण धावा 34. खोला चेंडू ट्रायव्हल डीप कडे उभा. इथून धावसंख्येची गतीची वाढवली तो कमबॅक करावा लागेल. आता बघा जो संघ बॅटिंग करतो टीम पळसपे सिद्धांत मैदानावर सेट आहे. त्यांनी आक्रमकता दाखवली. सिद्धांतच्या बॅटिंग लाईनअपचा आपण विचार केला सलग 4 चौकार त्यांनी ठोकले आणि अजूनही त्याचा झंझावत मैदानावर ते दाखवते. 6 चौकार आणि 1 षटकार इंडिव्हिज्युअल आपण त्याचं वैयक्तिक योगदान पाहिलं. संघ पोहोचलाय एकूण 35. आविष्कार पाटील ओ डीप कडे अप्पर कटच्या माध्यमातून डीप बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर आहे तिथे कॉल दिला. घेऊ शकतात 2 वेगाने निघालेत. गुड रनिंग समय सूचकता त्यांच्याकडे असेल आणि कम्युनिकेशन तुमचं चांगलं असेल तर ते या पद्धतीनं नजरेसमोरून धावा चोरण्याची सुद्धा क्रिकेटमध्ये कला आहे आणि त्या धावा चोरल्या.
सिद्धांत मात्र आविष्कार एखादी चांगली भागीदारी मॅच मध्ये चांगलं टार्गेट सेट होईल. नेऱ्याचं विजयलक्ष्मी मैदान इथे कुठली टार्गेट सुरक्षित नाहीये. T20 सामना इंग्लंड आणि भारत सर्वांना आठवतो. फास्ट क्रिकेटमध्ये आजकालच्या जमान्यामध्ये कुठलेही टार्गेट सुरक्षित नाहीये. तब्बल 255चं टार्गेट आणि भारतीयांना घाम फोडला होता इंग्लंड संघानं. आणि क्रिकेटची ओळख आहे. टार्गेट सेट करण्यासाठी प्रयत्न करतोय. आक्रमण चढवला हल्ला मनगटी ताकदीच्या सहाय्याने डीप कडे इंटेलिजंट स्ट्रोक मिड विकेटच्या वरून येतो हा षटकार. प्रचंड ताकदीच्या दिशेने एक वेगळी कलाटणी दिली. मिड विकेटला जो प्रणितवर हल्ला चढवला. धावा फलकावरती 43. बॅटिंग टीम पळसवे 43 रन्स. पुन्हा एकदा खोला चेंडू ड्राईव्ह करतोय मिड विकेटवरून. फिल्डर येईल तिथे प्रयत्न होतील. 2 धावेसाठी निघाले. गुड रनिंग. ओ व्हेरी क्लोज. थोडा तणाव वाढलाय. मॅच मध्ये काय होऊ शकेल. नक्ष 11 गावदेवी बेलवली त्यांच्या विरुद्ध 2 नाद करताना टीम पळसवे. मॅच मध्ये काय होऊ शकतो. केतनजी भगत युवा उद्योजक उसरलीचे मॅचचा आनंद घेत असताना त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. प्रणित कायकरला पाहतो. सिंगल 2 धावा षटकार आल्या आणि क्रिकेट असा रंग बदलतो. मागचा सामना आपण सर्वांनी पाहिला. गावदेवी कळवे जो 2 षटकामध्ये दादागिरी होती. आणि क्रिकेटमध्ये म्हटलं जातं का मॅचला तुम्ही किती सिरियसली घेता हे खूप महत्वाचं आहे. 3 षटकानंतर शॉर्टेस्ट टीम मीटिंग DJ समाधान DJ नितीन आमच्या समवेत आहेत. आणि अतिथी कक्षामध्ये आम्ही पाहतो DJ आमन यांचं इथे आगमन झालं. त्यांचं सहर्ष स्वागत. 3 षटकानंतर एकूण धावा दाफलकावरती 45 45 रन्स. स्पर्धा आपण पाहतोय संपूर्ण आमचे दानशूर दाते. क्रिकेट खेळामध्ये सर्वाधिक महत्त्वाचं का असतं तर कॉन्फिडन्स. ग्लेन मेग्रा क्रिकेटमध्ये येण्यापूर्वी तो बँकेमध्ये जॉब करायचा आणि तिथे जे क्लायंट यायचे त्यांना तो आपली साईन द्यायचा आणि तो सांगायचा ही साईन माझी ठेवा. ही एक महान खेळाडूची निशाणी. आणि आज आपण क्रिकेट विश्वामध्ये पाहिलं ग्लेन मेग्राचा तेव्हाचा कॉन्फिडन्स त्याला सांगून देत होता आणि ती एक महान खेळाडूची निशाणी का असते. खेळामध्ये हे महत्त्वाचं असं तुमचा कॉन्फिडन्स तुमचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड मॅचला तुम्ही किती सिरियसली घेता हे खेळामध्ये खूप महत्त्वाचं. आणि त्याच पॉझिटिव्ह ॲटिट्यूडमध्ये आज मैदानावर खेळतोय पळसपेचा सिद्धांत म्हात्रे. ओव्हर नंबर 4 अभिषेक. पहिला चेंडू वेगवान ऑफ स्टंपला होता. दबाव निर्माण करावा लागेल. 5 षटके आहेत. 5 षटकामध्ये धावा बनवाव्या लागतात. त्याच रिदममध्ये ज्या पद्धतीने सिद्धांत खेळतोय आतापर्यंत जरी तो 4 डॉट बॉल खेळला मात्र एकंदरीत त्याचा खेळ पाहिला तर विस्फोटक रूप त्यांनी धारण केले. 12 मध्ये 31 खेळतोय. धावा झाल्या 45. अर्धशतकासाठी प्राइज आहेत समीर शेठ पाटील 3333. फटका बनवला. स्ट्रेट हिट लॉंग हिट पॉवरफुल आणि हा षटकार. च्या काळामध्ये हे टॅलेंट वाढत चालले. मेरिटनुसार खेळला. सिद्धांतनं फटका बनवला. षटकाराने तो वैयक्तिक पोहोचला. संघाची धावसंख्या 51. खोला चेंडू या विकेटच्या शोधात आहे. अलीकडच्या काळामध्ये ही क्रिएटिव्हिटी वाढत चालली कारण आजकालचे क्रिकेटर रोज क्रिकेट खेळतात. सोशल मीडियाला ते फॉलो करतात आणि आज ती क्रिएटिव्हिटी प्रत्येक खेळाडूमध्ये पाहायला मिळते. सिद्धांत म्हात्रे वैयक्तिक पोहोचलाय. संघाची धावसंख्या 37.
फ्रंट फुटला आले, स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न, डीप कडे फिल्डर आहेत, सिद्धांत कॉल केलाय, आविष्कार. राहुल बैकर आपण पाहतोय बाद झाल्यानंतर या भागीदारीमध्ये मैदानावर वर्चस्व सिद्ध केलं. किती धावांचं टार्गेट सेट होईल साहजिकच लक्ष उद्या मॅच कडे. षटक क्रमांक 14 अभिषेक चोरके डॉट षटकार डॉट सिंगल स्ट्रायकरला आविष्कार, एक षटकार आविष्कारनं सुद्धा दाखवला. टोटल स्कोर 52. बॅटिंग करेल ग्रीष्म मोर्या 11 पळसपे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. टीम वडगर आणि नेरे आपण रेडी ना. ओ टॉस चेंडू कन्वर्ट झाला नाही, रॉंग शॉट. फिल्डर आहे तिथे मिड ऑफला चूक होणार नाही. सूरज सावंत आणखीन एक झेल, त्याने दुसरा झेल पकडलाय. गुड कॅच सुरंत. टीम वडगर इथे संघ आला. यस, आपलं आम्ही स्वागत करतोय. जितू 11 जय हनुमान नेरे आणि वडगर मध्ये ही चांगली फाईट तुम्हाला, बिग फाईट, बिग मॅच घरच्या मैदानावर नेरे संघ खेळेल. काही प्रेक्षक वर्ग आहेत. अध्यक्ष ट्रॉफीचा आनंद आपण घेतात. मॅच कडे फोकस करूया. सिद्धांत पोहोचल्या, वैयक्तिक त्याचं योगदान जिथे संघाला जो पुढे नेतोय. 37 एकटा लढतोय. एक पात्री अभिनय. संघाची धावसंख्या 52. आपण पाहतोय षटक क्रमांक 14 कमबॅक करण्याचा प्रयत्न अजूनही सूर्य अभिषेक. जे अभिषेकचं षटक होतं 9 धावेचं, त्याच अभिषेक 4थं षटक हाताळतोय. दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा 9 धावा दिल्या. तिथे कमबॅक छान करून दिलं. गॅप शॉट डीप बॅकवर्ड पॉइंट कडे फिल्डर आहे तिथे, कोणती चूक होणार नाही. तुषारनं चेंडू पकडलाय तितक्या वेगानं. चलाकी दोघांनी दाखवली. 2 धावेनं बॅटिंग टीम पळसपे आता संघ पोहोचला. एकूण धावा धावसंख्या टोटल पाहू शकता 54. पळसपे विरुद्ध बेलवली. आमचे समालोचक दीपक पाटील सर असतील पळसपेचे, दिनेश पाटील सर असतील बेलवलीचे. नक्कीच 4 षटकानंतर टोटल धावफलक टोटल आपण पाहू शकाल. एकूण धावा 54. तर टॉस होणारे इनिंग ब्रेकमध्ये टीम नेरे आणि वडगर आपण रेडी ना. अध्यक्ष ट्रॉफी आज पहिली रात्र. चारी बाजूला आमचे प्रेक्षकांना सुद्धा आपण काही आयवा कॅशसाठी कॅश प्राइज देतो. अर्धशतकीत खेळणाऱ्या फलंदाजाला 3333 समीर शेठ पाटील यांच्या वतीनं. आणि आता वैयक्तिक खेळतोय सिद्धांतच्या खेळीकडे साहजिकच सर्वांच्या नजर आहेत. कसा असेल त्यापूर्वी पूर्वार्धातील लास्ट ओव्हर क्वालिटेटिव्ह क्रिकेट दाखवलाय. फलंदाज खेळतो सिद्धांत. इंडिव्हिज्युअल तो सुद्धा संघासाठी चांगली किमया साधतोय. संघाची धावसंख्या 54. सूरज सावंताला स्लॉग ओव्हर मध्ये सूरजला संघाला रोखायचं, कारण या मैदानावर 65-70 धावा सहज होतात. मोहने दाखवलंय. मात्र आज सिद्धांत ही विकेट महत्वाची होती. गुड कमबॅक. याच विकेटच्या शोधात होते. सिद्धांत नाराज आहेत. कदाचित मनातल्या मनात म्हणत असेल माझा फटका चुकला, अजूनही थांबायचं होतं. मात्र मैदानावर आक्रमण करणारा सिद्धांतला झेल बाद केलं गोलंदाजानं. पिंजरा आला हे सॉन्ग होतं आमचे डीजे समाधान, डीजे नितीन. आणि बघा तिकडून पिंजरा आलाय. आणि पिंजरा आला ते आम्ही पाहतोय समाजसेवक 40+ चाहत्या स्नेह कुंज आधार गृहाच्या नितीनजी जोशी साहेब. पिंजरा आला हे सॉन्ग त्यांच्यासाठी होतं. यस, वेलकम. सुनील मुंडे साहेब सुद्धा त्यांच्या समवेत वेलकम. आपलं सुस्वागतम. सूरज सावंत विकेट मिळाली. थोडा दबाव, कारण सिद्धांत जो अडथळा होता व्हाईट बॉल. बॅटिंग टीम मोर्या 11 पळसपे.
लक्ष विद्या आपण एकूण धावा दाफलकावरती टोटल पाहू शकाल. धावसंख्या 55. नितीनजी जोशी 40+, सुनीलजी मुंडे यांची रॉयल एंट्री बघा. ओ रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि तिथे मिस फिल्डिंग, चेंडू डीप कडे गेला आणि आला चौकार. टोटल संघाची धावसंख्या 59. झील केबल अँड नेट सर्व्हिसच्या स्पर्धेला आम्हाला इंटरनेट सेवा मालिकावीराचे आमचे पुरस्कर्ते सो ॲडव्होकेट मनीषाताई सकाराम गायकर असतील, ग्रामपंचायत सदस्य सरपंच प्रकाशजी गाडगे. चेंडू शिल्लक 4 धावा झाले दाफलकावरती टोटल 59. स्मित पवार आहे वरत बघत आहे. स्मित 2 चेंडूचा सामना केलाय. ओ बॅटिंग लाईनअप पळसपेकडे स्ट्रॉंग आहे आणि हे नक्ष 11 बेलवली संघाला सुद्धा माहिती आहे. सिद्धांनंतर हा कमबॅक करण्याचा राहुलला जरूर धक्का दिला, मात्र त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न. हा डॉट बॉल. चेंडू शिल्लक 3 धावा दाफलकावरती टोटल 59. स्ट्रायकर इनला सज्ज होईल. शरीरावर हा चेंडू आदळला, डीप कडे गेला. अपील तिथे करताना फिल्डर आहेत लॉंग लेग कडे, प्रयत्न जरूर झालेत. स्मिथला आपण पाहतोय पॅव्हलियन मधून जो स्फूट आवाज आला. लेग बाईस. धावफलक पुढे सरकेल बॅटिंग टीम. एकूण धावसंख्या आपण पाहू शकता संघ पोहोचलाय. एकूण धावा धावफलकावरती टोटल 61. गुरुनाथ गवते मॅचचा आनंद घेत असताना शिवकृपा एंटरप्राइजेस नेरे आणि चितू 11 जर्मन नेरेच्या टी शर्ट स्पॉन्सर धनु चोरगे सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना बघा. आता थोडासा टप्पा बदलला, स्विंग केला, पंचांनी घोषित केलं जरूर ऑन फील्ड डिसिजन. ओके. बॅटिंग टीम चेक करतो आपण, डाऊट्स क्लिअर होईल. माऊली लाईव्ह या स्पर्धेला आपण पाहतोय कव्हर करताना लाईव्ह ऑनलाईन टेलिकास्ट यूट्यूब लाईव्ह वाहिनी. यस व्हाईट बॉल. तर 3 स्पोर्ट्स सायकल आम्हाला स्पॉन्सर केले. प्रसादजी ढोलकर, समीर दादांचा मित्र परिवार, मंगेश पाटील असतील, विकास पाटील, सुनील मुंडे, प्रवीण पाटील आणि विराज जाधव, समीर दादांचा सर्व मित्र परिवार. चला चेंडू शिल्लक बॅटिंग टीम पळसपे. धावसंख्या आपण पाहू शकता संघ पोहोचला. एकूण धावा धावफलकावर 62. शेवटचा चेंडू. ओ गुड कमबॅक, गुड कमबॅक. शरीरावर चेंडू फेकला, धाव घेण्याचं सोडत नाही टीम. दोन्ही फलंदाज बघा. नक्ष 11 गावदेवी बेलवली. टॉस त्याने जिंकला, पसंती दिली बॅटिंग करताना संघ आपण जरूर पाहतोय. मोर्या 11 पळसपे आज केला ग्रीषम 11 या नावानं. नक्ष 11 गावदेवी बेलवली. पूर्वार्ध संपलाय. धावा धावफलकावरती टोटल 63. 64चं टार्गेट. टॉस इथे होईल, आपण टॉस बॉक्स कडे वळणार आहोत. नाईट क्रिकेट सामन्याचं आयोजन केलंय. थँक्यू. तर टॉस आपण अगोदर करतोय. समीर दादांचा सर्व मित्र परिवाराला मी विनंती करेन या आपण टॉस बॉक्स मध्ये अगोदर तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये टॉस आपण करणार आहोत. दोन्ही कॅप्टन आलेत. 5 षटकाचा सामना आहे. 4 गोलंदाज तुम्ही यूज करू शकता. आणि बघा दोन्ही कॅप्टन, बघा दोन्ही कॅप्टन कशी जोडी बघा, मजबूत शरीरयष्टी. दोन्ही पैलवान आहेत आणि 2 पैलवानामध्ये होणारी झुंजा. सुशांत कायकर आणि एका बाजूला आम्ही पाहतो वडगरच्या ईशान पाटील. चांगलं युद्ध होईल. प्रसाद डोलकर साहेब डे मध्ये एकत्र आले होते, आता पुन्हा एकत्र येतील या नाईट मध्ये. तर टॉस आपण करतोय. नेक्स्ट मॅच साई शेत. तर टॉस आपण करणार आहोत. वडकर आणि नेरे.
यस, टॉस कॉल आलाय आणि जितू 11 जर्मन नेरे सुशांत टॉस जिंकला. निर्णय फिल्डिंग थांबायचं आपण. फिल्डिंगचा निर्णय वडकर खेळणार आहेत. दूरवरचा प्रवास करून आलेत. समीरदादा मित्रपरिवार थांबा, एकत्रित सन्मान समीरदादा करणार आहेत. आपण टॉस बॉक्समध्येच थांबा. लांबचा प्रवास बॅटिंग करायचे. समोर नेरे संघ घरच्या मैदानावर खेळणार आहेत. कितपत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी 10 रोखण्यात असेल. आय थिंक आम्हाला माहिती मिळाली डेमध्ये आपण एकत्र खेळला होता. फिल्डिंग घेतली त्यांनी. यस, टॉस नंतर फिल्डिंग, बॅटिंग आपण करणार आहात. तर काय टार्गेटेड माइंडसेट? 50+ जाण्याचा प्रयत्न करू. समोरच्या विरुद्ध एक सामना खेळण्यात आणि स्पेशली आज घरच्या मैदानावर खेळणार आहेत. नेरे संघाचे घरचं मैदान आहे. अध्यक्ष ट्रॉफी दूरवरचा प्रवास करून आल्यात. किती एक्साइटमेंट आहेत या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी? काय म्हणाल आमच्या आयोजनाबद्दल? आयोजन खूप सुंदर आहे आणि ग्राउंड पण सुंदर आहे. खेळायला खूप मजा येईल आणि खेळायला संधी दिली त्यांचे आभार मानतो. तर शुभेच्छा असतील टीम वडगरला. टॉस जिंकलाय जितू 11 नेरे संघानं आणि त्यांनी पसंती दिल्या फिल्डिंगला. तर अध्यक्ष पनवेल तालुका 40+ मास्टर समीर शेठ पाटील आणि त्यांचा मित्र परिवार तब्बल 3 स्पोर्ट्स सायकल आम्हाला स्पॉन्सर केलेत. त्या सर्व खास जिगरी मित्र परिवाराचं आपण इथे सन्मान करणार आहोत. मी विनंती करेन समीर दादांना, प्रसादजी डोलकर या आपण विशेष आम्ही आपला सन्मान घेणार आहोत. सुनीलजी मुंडे असतील आणि तर नक्कीच मित्र परिवाराचा सन्मान आपण घेतो. दुसऱ्या अंकाकडे नक्कीच आपण वळणार आहोत. चला फिल्डिंग टीम, वेळ नका जास्त घेऊ कारण आपल्याला अजूनही 3 मॅचेस कव्हर करायचे. 11:57 स्नेहकुंज आधारगृहाचे नितीन जोशी साहेब थोडे लेट आले कारण त्यांची एंट्री थोडी लेट असते आणि त्यांचा कार्यक्रम पण सर्व लेटच असतो आणि थेट असतो. लेट असतो त्यांचा. मध्यरात्रीनंतर त्यांची एंट्री असते आणि त्यांची स्पेशालिटी लेट येतात आणि धमाका करतात. तर प्रवीण ठाकूर आमचे नेरी गावचे उद्योजक यांचं इथे आगमन झाले. त्यांना विनंती करेन आपण अतिथी कक्षामध्ये यायचे. प्रवीणजी ठाकूर उद्योजक नेरे. महेंद्रजी गवते आमचे नेरेचे मान्यवर यांचं सुद्धा आगमन झाले. पुढील सन्मान आपण करतोय प्रवीणजी डोलकर साहेब या आपलं सुद्धा सन्मान आपण करतो. शुभम पाटील भाचे परिवार. चला आणि 2026 मध्ये श्री होणार आहेत शुभम पाटील भाचे. एकदा टाळ्या उद्या त्यांच्यासाठी टाळ्या देऊन आपण शुभेच्छा देऊया. आधी अमन आले आणि त्यांचे नितेश सुद्धा आले. यस नितेश. आम्ही समीर दादांच्या मित्र परिवाराचा सन्मान घेतो. त्यांचे विशेष धन्यवाद. स्पोर्ट्स सायकलचे आमचे पुरस्कर्ते. पुढील सुद्धा आम्ही काही सन्मान घेणार. सुनीलजी मुंडे असतील. ऑफिशियल्स मॅच ऑन करा प्लीज. तर शुभमचा 22 तारखेला एंगेजमेंट साखरपुडा आणि फक्त काही दिवस बाकी आहेत आणि संपूर्ण जितू 11 हनुमान नेरे आणि शायनर ग्रुपला आग्राचं आमंत्रण आणि सर्व नियोजन आमन करणार आहेत. अनलिमिटेड. चला मॅचकडे फोकस करतो. नियोजनाचा परफेक्ट बादशाह प्रांजल गायकर. तर नक्कीच महेंद्र गवती यांचं आगमन झाले. चला मॅचकडे वळूया आणि ऐकूया उत्तरार्ध कसा असेल आणि पुन्हा एकदा वातावरण गरम करण्यासाठी येतील रॉकस्टार प्रवीण गायकर. धन्यवाद. धन्यवाद सागर, थैंक यू वेरी मच. चलेंगे मैदान की तरफ जहां पर पहले राउंड का ये तीसरा मैच आपके सामने और तीसरे मैच में लक्ष्य रखा है टोटल पहले सत्र में बल्लेबाजी करते हुए ग्रीष्म एंड मौर्य 11+ पे टीम ने 62 ठोकर 63 रनों का लक्ष्य रखा है. 64 रनों का लक्ष्य रखा है. बघा नितीन शेठ जोशी आमचे 40+ दमदार व्यक्तिमत्व रात्री के यात्री यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं दमदार योगदान. कुठेही स्पर्धा असू द्या, जेजूरला असू द्या नाहीतर मग कुठे शिमलाला असू द्या, त्यांचं नेहमीच दमदार योगदान राहिलं. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. नितीन जोशी साहेब 40+ एक दमदार नेतृत्व आपला मी सहर्ष स्वागत करतो. पहली गेंद डॉट बॉल बाइकरमैन आकाश. अभी बेलुली में आमदा ट्रॉफी खेली गई थी, बाइकरमैन बने थे. सामने राजू ठानगे अच्छे फॉर्म में ये भी टीम चल रही है.
गेंदबाजों का इनका फिर से एक बार काफी बोलबाला रह चुका है, लेकिन मैच काफी बड़ा होगा। ग्रीष्म 11 मोरिया प्लस पे और उनके खिलाफ खेल रही है नक्श 11 गावदेवी बेलौली। दोनों भी ताकतवर टीम है। बड़ा शॉट, घुटना टेका है, फॉर्म में चल रहा है खिलाड़ी और सीधा मिड विकेट के ऊपर से गेंद सीमा पार, 6 रन। नाईट क्रिकेट सामन्याचं आयोजन केला या नेरे गावानं, नाईट क्रिकेट सामन्याचं आयोजन केला या नेरे गावानं, केला या नेरे गावानं। हे अध्यक्ष चषक ठेवलाय भारी समीर दादा पाटलानं। थैंक यू वेरी मच डीजे। अध्यक्ष चषक का ये शानदार आयोजन आकाश पवार के लिए मनीष गरत नाबा टीम के हाथोड़ा इनके ओर से भी शुभकामना चुका है, आपका भी स्वागत है। ओ फॉलिंग स्वीप खेलने का प्रयास, पर शरीर को पूरी तरीके से झोंक दिया उन्होंने, मात्र संपर्क हुआ नहीं। बढ़िया कमबैक गेंदबाज राजू ठानगी की ओर से। राजू के पास कई सालों का तजुर्बा है और राजू ने हमेशा अपने टीम के लिए गेंदबाजी के तौर पर, बैटिंग के तौर पर ऑलराउंडर परफॉर्मेंस दिया, लेकिन कुछ हद तक बल्लेबाजी में थोड़ा सा यहां पर उनका जो खेल है वो थोड़ा सा आउट ऑफ फॉर्म, लेकिन गेंदबाजी में वही दमखम वही चमकम दिखाते हुए 64 रनों का लक्ष्य है, माफ कीजिएगा 63 ठोकर 64 रनों का पीछा करना और 20वां छक्का। बल्लेबाज आप बल्ले के देख सकते आकाश के बल्ले से हमारे शेखर भाया मैच का आनंद लेते हुए। महेश भाई आपका स्वागत करेंगे, सतीश पाटिल साहब, सरपंच साहब आपका भी स्वागत है और सुकेश भाई आपका, योगेश भाई आपका स्वागत है। स्लोबर वन गेंद, फिर से एक बार पिकअप किया इस गेंद को, जिस दिशा में छक्का आया था उस दिशा में मिलेगा ये चौका। चार रनों की मदद से रन संख्या पहुंची स्कोर कार्ड के ऊपर 10 रन। विस्फोटक शुरुआत नेक्स्ट मैच में घरेलू मैदान के ऊपर खेलते हुए नजर आएगी। जहां तक सवाल है जीतू 11 जहानुमान नेरे, तो एक तरफ प्रवेश 11 गावदेवी भड़गर भिवंडी, दो टीमों के बीच में काफी कांटे की टक्कर हमें नजर आएगी। लक्ष्य है टोटल बिल्कुल 64 रनों का, यानी कि प्रति ओवर बात करेंगे तो कम से कम 13 रन बनाने पड़ेंगे। भले ही डॉट गेंदें खेली होगी, लेकिन दोनों पे बल्लेबाजों ने आप शुरुआत काफी खतरनाक। फुल टॉस बॉल ऑन साइड में फिर से एक बार मोड़ा है, इस बार फील्डर है उस दिशा में उठाएंगे, फील्ड करेंगे। मेरे ख्याल से खिलाड़ी थे वहां पर अभय ठानगे, ताकतवर बल्लेबाज है। पहले ओवर का खेल समाप्त, पहले ओवर के समाप्ति के बाद रन बने स्कोर कार्ड के ऊपर, बग्गर विकेट को नुकसान के ऊपर 11 रन। मानगर गावाचा पनवेल तालुका 40+ अध्यक्ष समीर दादा नेऱ्याचा। धन्यवाद टीचर। बिल्कुल यहाँ पर समीर शेठ सागर, जहां पर हम दर्शकों में गए थे ना, तो निश्चित तौर पर जोशी साहब सभी ने कहा क्या आयोजन शानदार रखा है, पूरी तरीके से ये ब्लैक पर्दा और बिल्कुल ऊपर से वो वहां से तो खूबसूरत नजारा, जो हमारा पहला स्टेज था ना, जो वहां पर पूरे चाइनीज के स्टॉल लगे, जो कैमरामैन है वहां से देखने के लिए कितना मजा है, लाइट कितनी साफ सुथरी है और अंपायर आपको भी कोई दिक्कतें नहीं आती होगी, क्योंकि पूरी तरीके से क्लियर विथ क्वालिटी ये आयोजन और ये समीर शेठ अध्यक्ष इनका ये शानदार आयोजन नजर आता हुआ। जिंदगी में कामयाबी हाथों की लकीरों से नहीं, मेहनत के पसीनों से मिलती है, क्योंकि सपनों की ऊंचाई तय करना है तो जो पाने की हिम्मत रखता है उसे निश्चित तौर पर मंजिल मिलती है। कौन कहता है कामयाबी किस्मत तय करती है, इरादों में दम होना तो मंजिलें भी झुका करती है। 24 गेंदें 53 रनों की आवश्यकता है। मंगलवार गावदेवी की यात्रा जोरदार धूमधाम से मनाई जाती है बेलोली की ओर से, आणि आम्ही आगरी बेलोली गावकर दमदार संगीत आपण सातत्याने देखील मंगळवारच्या दिवसाला गावदेवीला पुजताव। हे चांगलं टायटल संगीत देखील आपण सातत्याने गावचं पाहिलं। गेंदबाजी में परिवर्तन दुर्बारी चोर से नए गेंदबाज आएंगे, भरत भगत लेफ्ट आर्म सीमर गेंदबाज। लंबे समय के बाद यहां पर देख सकते हैं जहां तक उनकी गेंदबाजी का सवाल है, लेफ्ट आर्म तेज तर्रार गेंदबाजी के लिए जाना जाता है। 24 गेंदे में चाहिए 53, पिछली 6 की 6 गेंदें बल्लेबाज अजय नॉन स्ट्राइक एंड पर हमें देखने को मिले। फिर से एक बार स्ट्राइक एंड पर आकाश पवार, छोटी गेंद खोटी गेंद है, हवा में मौका बनेगा जरूर, गुड कैच। इसी के साथ ये कैच पकड़ा है संदीप पालकर, बल्लेबाज आउट। जीतू 11 जय हनुमान क्रिकेट संघाची 7 चषकाला, श्री छत्रपती शिवाजी महाराज 40+ क्रिकेट संघ जोडीला। जीतू
अध्यक्ष चषक ठेवलाय भारी समीर दादा पाटलानं अध्यक्ष चषक ठेवलाय भारी समीर दादा पाटलानं। वाह भाई वाह, क्या बढ़िया संगीत, क्या बढ़िया डांसर। माइकल जैक्सन भी मैदान के अंदर आ चुका है, स्वागत है आपका। भले ही यहाँ पर संदीप पुरी चुनाव मल रहे हैं लेकिन डांस भी काफी खतरनाक है उनका। क्या जबरदस्त संदीप, आप यहाँ पर समीर सेठ के गाने के ऊपर इनका ये शानदार डांस नजर आया। पहला विकेट, पवार की पावर यहाँ पर समाप्त हो चुकी है। आप मैदान के अंदर नए बल्लेबाज आकाश चोरगे, आंद्रे रसल इस मैदान के अंदर यही इकलौता बल्लेबाज है। मेरी टीम भी जानती है बाली कि सचिन मोरे को कोई भी मारना बहुत कठिन काम है गेंदबाजी में, लेकिन यही वो खिलाड़ी है जो सचिन के खिलाफ काफी बढ़िया बल्लेबाजी करना पसंद करता है। सचिन ने अब तक बड़े बड़े बल्लेबाजों को बांध कर रखा है लेकिन ये खिलाड़ी के सामने सचिन भी कुछ हदबल हो जाते हैं। आकाश चोर के मैदान के अंदर सामने गेंदबाज वरद ने अपने सीम से बिल्कुल रफ्तार से बीट किया और पहला विकेट मैदान से बाहर लौट चुका है आकाश पवार। टप्पा पीछे रखा, थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, ऐसा लग रहा था कि तेज गेंद आएगी लेकिन तेज गेंद नहीं, बिल्कुल यहाँ पर थोड़ी सी धीमी गति की गेंद नजर आई। डॉट बॉल की समाप्ति। पिछली 8 गेंदें वहां पर गेंदबाज बल्लेबाज देख सकते अजय नॉन स्ट्राइक गेंद पर खड़े, जैसे मछली फड़फड़ती है ना बिना पानी से, वैसे तड़पड़ रहे कि उनके पास स्ट्राइक कब मिलेगी। लेकिन आकाश भी अच्छे बल्लेबाज हैं। फुल टॉस बॉल, विकेट करना चाहिए था। ये गेंदें आपको कम मिलेगी क्रिकेट में, सिंगल मिलेगा और सिंगल की मदद से बढ़ता हुआ स्कोर है। स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 12 रन। पहले ओवर में रन आए थे टोटल 11, इस ओवर में रन 1 आए अभी तक 3 गेंदों के ऊपर, यानी कि जीतने के लिए चाहिए अभी भी 52 रनों की आवश्यकता। 3 विकेट के लिए नहीं कैश प्राइज, लगातार 2 या फिर 1 विकेट के लिए यहाँ पर कैश प्राइज की अनाउंसमेंट है, वो भी एक बार ही किया जाएगी। ये सभी बात हम आपको भी बताना चाहेंगे। जो भी है 2 विकेट के लिए या फिर 1 विकेट के लिए आप जरूर बख्शिश लगा सकते हैं। कभी हार मत मानिए क्योंकि मेहनत करने वाले लोग अंतिम दाव पे पूरा परिणाम बदल देते हैं। क्लीन बोल्ड, बड़ा छक्का, आज कुछ नहीं कर पाए। गेंदबाजी में 20 रन, बल्लेबाजी में डक 0 के ऊपर। ये विकेट की कीमत जानते हैं खिलाड़ी बार। ते उद्या सुट्टी, आज शनिवार आहे, बिंदास एन्जॉय करूया। काय जबरदस्त डान्स आपण त्यांचा या ठिकाणी पाहिला। बैलकरनी यहाँ पर गेंदबाजी का प्रदर्शन जी स्वरत भगत आणि सूरज पाटील बड्डे बॉय समीर शेठ या स्पर्धेचे आमचे दमदार आयोजक यांच्या वतीनं आमच्या या डान्सरसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज। अजून नाचत राहा, अजून प्राइज वाढेल। ऐवाक्यातला 800-200 देतो, डान्सरला काय या प्रॉब्लेम है, त्याला ये पारितोषिक। क्या बात है, जिंदगी की ठोकर ने एक ही सबक सिखाया, रास्ता कैसा भी हो मेरे भाई, भरोसा अपने पैरों पर रखना। ये पैरों पर भरोसा दिखाया और माइकल जैक्सन, मिथुन चक्रवर्ती जैसा यहां पर जोशी साहब, इसने डांस भी काफी बढ़िया किया। इनसाइड आउट मारने की कोशिश, हवा में गेंद, राहुल बैकर थे गेंद की तरफ, डीप एक्स्ट्रा कवर की रीजन में। राहुल के परम मित्र जीत को भी देख सकते, थोड़ा सा कह रहे थे कि आगे थोड़ा आना चाहिए था, पहले मौका बन सकता था। और निश्चित तौर पर आप देख सकते हैं यहां पर पूरी तरीके से कैच ड्रॉप और बिल्कुल यहां पर मौका मिला तो रन यहां पर पूरे होते हुए, और इसी 2 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल 14 रनों के ऊपर। सुशांत गायकर बरोबर 12 वाजलेत मित्रांनो। सुशांतचा आज वाढदिवस आहे। सुशांत, तुलाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। सूरजचा देखील बर्थडे सेलिब्रेशन देखील केला गेला, त्यालाही वाढदिवस शुभेच्छा देऊया। लेकिन इस बार हवा में गेंद सीधा जाएगी वाइड लॉन्ग ऑन के ऊपर से। दैट्स अ बिग 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 हिट। ओवर की समाप्ति यानी कि टोटल 2 ओवर की समाप्ति के बाद रन बने स्कोर कार्ड के ऊपर 20, लक्ष्य है 64 रनों का। 18 गेंदों में आप जीतने के लिए चाहिए 44 रनों की आवश्यकता। आइए केवली गांव के जमाई राजा, जब से शादी जमी है ना, क्या खतरनाक बल्लेबाजी कर रही है खिलाड़ी। आप आइए, प्रथमेश आपका भी स्वागत करेंगे।
सुलोचना प्रतिष्ठान आई एकविरा इवेंट लाइव के संदेश जिनके द्वारा इनकी टीम को भी जर्सी प्रदान की गई है। सोचो यहाँ पर आज सुधा हमारे सुशांत गायकर इनका जन्मदिन है दोस्तों। सुशांत का फिजिकल फिटनेस का पार्टनर किधर है? सूरज, जो पूरी तरीके से सुशांत की फिजिकल फिटनेस जो वहां कान मंत्र देता है, क्या उसका नाम है? गिरीश। गिरीश का गाना सुनेगा सुशांत? थोड़ा रुक, जो हो नहीं सकता वो करके दिखाना है इस मैदान के अंदर। 18 गेंदे 44 की जरूरत। बिल्कुल हमारे डांसर को भी क्रिश का गाना सुनना है। थोड़ा रुको, चौका छक्का आने दो, विकेट जाने दो, तुमको भी मौका मिलेगा। और जितने आप तंगड़ी हिला रहे हो ना, कल मात्र सुबह मालिश करनी पड़ेगी तेल से, गर्म पानी भी डालना पड़ेगा। आज इतना नाचना, नाच लो बिंदास, एंजॉय। सागर मांडवकर हमेशा कहते हैं हौशे नौशे गौशे 3 प्रकार के दर्शक रहते हैं, उसमें से एक हम ये प्रकार देख सकते हैं। 15 रात में नाचने की ताकत है उनमें। क्या जबरदस्त डांसर है। स्वागत है आपका। डीजे तू भी मत रुक। 18 में चाहिए 44 रन। गेंदबाजी में परिवर्तन, नए गेंदबाजी के मार्ग पर ग्रीष्म एंड मौर्य 11 प्लस पे की ओर से केतन भगत 2 विकेट के लिए 1000 का इनाम है। सूरज भाई हाथ मोड़े, इनकी ओर से गेंदबाज के लिए सुवर्ण मौका है, लेकिन क्या बल्लेबाज आकाश चोरगे अपने टीम के लिए मसीहा बनकर आ जाएगा? पहली गेंद लेकर बोलो तैयार। पहली गेंद बैकफुट पर जाकर खेला है, लेकिन टाइमिंग नहीं कर पाए। विश्वास नहीं है उन्हें भी। और अब ठान के द्वारा कैच, बल्लेबाज आउट। संगीत 15 रात तक लगातार नाचने वाला हमारा डांसर देख सकते हैं दोस्तों। क्या बढ़िया यहाँ पर संगीत और उतना ही खूबसूरत उनका अंदाज यहाँ डांस का नजर। यहाँ पर उधर देखिए वो नाचेगा। चलिए यहाँ पर आने वाली गेंदें बची है टोटल अब 17 और 17 गेंदों में 44 रनों की आवश्यकता। नए बल्लेबाज मैदान के अंदर प्रणीत गायकर गेंदबाजी के मार्ग पर, बल्लेबाजी के मार्ग पर और सामने केतन भगत की शुरुआत काफी लाजवाब नजर आती हुई। ईश्वर का दिया कभी अल्प नहीं होता, जो टूट जाए वो कभी संकल्प नहीं होता। अब मैदान के अंदर मेहनत करनी पड़ेगी। तो गेंद थोड़ी सी पीछे रखी, नो बॉल कॉल। अंपायर का नो बॉल का इशारा, शायद ओवर स्टेप हुए होंगे, उसके वजह से अंपायर ने इस गेंद को नो बॉल करार घोषित कर दिया है। तो फायदा जरूर यहां पर मिलेगा। हौसला रख, अपने इरादों में बुलंदी को अगर पाना है, ना हारना है ना लौटना है, बस केवल मंजिल को पाना है। समीर शेठ, अध्यक्ष पनवेल तालुका 40+, उनका ये जानदार आयोजन, मैंने पहले भी कहा था कि नेरे का आयोजन काफी खतरनाक रहता है, काफी दमदार रहता है। जब मैं वहां पर बैठा था ना, तो निश्चित तौर पर सूरज, कईयों ने, जो सभी बाहर के हमारे दर्शक, उन्होंने कहा क्या दमदार लाइट है, मैदान है पूरी तरीके से ये साफ सुथरा, ये जो कलर लगाई है ना ब्लैक पर्दा, ये भी काफी शुद्ध नजर आ रहा है। बाउंड्री भी काफी अच्छी नजर आती हुई। डी इवेंट आपका भी स्वागत। लेकिन व्हाइट बॉल का इशारा, फ्रीड की गेंद बरकरार रहेगी, 1 रन मिलेगा। 1 रनों की मदद से स्कोर बना है स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 22 रन। लक्ष्य है 64 रनों का। अभी भी जीतने के लिए 42 की आवश्यकता। फ्रीड बरकरार रहेगा, एक आध छक्का वापसी कर सकता है। थोड़ा डूबूंगा मगर मैं फिर तैराऊंगा, ए जिंदगी तू देख, मैं फिर जीत जाऊंगा। अगर मेहनत आदत बन जाए ना, तो कामयाबी जरूर मुकद्दर बन जाती है। लेकिन मुकद्दर का सिकंदर कौन होगा? अभी भी फाइट जारी है मैदान के अंदर, बेलौली और पलसपे के बीच में। फ्रीड की गेंद के ऊपर कोई फायदा नहीं उठाया बल्लेबाज प्रणीत ने। डॉट बॉल की समाप्ति, यानी कि लेग ब्रेक की गेंद थोड़ी सी यहां पर नजर आई इशारारत। डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। वहां पर साथी बल्लेबाज सूरज सावंत भी बता रहे कि हल्की सी गेंद टर्न हो रही है, जिसके चलते परेशानी होगी, गेंदों को परखना पड़ेगा। आप समीकरण बदलेगा। बची हुई गेंदें हैं टोटल 16 गेंदें, और 16 गेंदों में जीतने के लिए चाहिए 42 रनों की आवश्यकता। अभी भी कुछ बिगड़ा नहीं है, लेकिन एक अच्छे पार्टनरशिप की जरूरत है। रिवर्स शॉट, परफेक्ट मिडल ऑफ द बैट, टर्निंग पॉइंट, ये छक्का है, गेंद सीमा पर। दैट्स अ कड़क 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 हिट।
से रन संख्या आगे छलांग मारती हुई। टोटल 28 रन, 15 गेंदे और 15 गेंदों में चाहिए 36 रनों की आवश्यकता। जबरदस्त यहाँ पर डांसर भी नजारा दिखाते हुए, नशा दौलत का नहीं, कामयाबी का रखो, जीत मोहब्बत की नहीं, आपने मंजिल की रखो, क्योंकि लाइफ जितनी हार्ड होगी ना आप उतने ही स्ट्रांग बनोगे, और जितने आप स्ट्रांग बनोगे लाइफ उतनी आपके लिए इजी बनेगी। जबरदस्त मैच, छक्का आने के बाद 15 गेंदे 36 की जरूरत। यह भी उड़ाया, इस बार हवाई सफर लेकर गेंद सीधा शानर ग्रुप का बेड़ा की तरफ, छक्का। इस गेंद के ऊपर अगर छक्का आता है तो मातोश्री फिटनेस के ओनर महेश भाई पाटिल इनकी ओर से 2000 का इनाम इस बल्लेबाज को दिया जाएगा। 2 छक्के आ चुके हैं लगातार, यानी कि अब यहां पर 14 गेंदे 30 रनों की आवश्यकता। जीतने वाले कभी बहाने नहीं बनाते और बहाने बनाने वाले कभी जीतते नहीं है। मैच टाइट है, आग लगी है इस ठंडी में इस मैच में। और ये लाइन अच्छी है, इस बार बीट किया, कमबैक यहां पर नजर आता हुआ गेंदबाज केतन भगत का। डॉट बॉल की समाप्ति, बची भी 13 गेंदे और 13 गेंदों में जीतने के लिए चाहिए 30 रनों की आवश्यकता। हमारे नारायण शेठ देख सकते हैं, माजी ग्राम पंचायत सदस्य बेलौली आपका भी स्वागत करेंगे। इंसानी इंसान की दबाए, कोई दुख देता है तो कोई सुकून बन जाता है। मानता कभी ना गिरने में है बल्कि हर बार गिर उठ जाने में है। देखेंगे मैच अभी भी दोनों भी टीमों के लिए जरूर 50-50 पर है। रिवर्स के लिए एक फील्डर तैनात किया गया है, डीप पॉइंट था उसे शॉर्ट पॉइंट की तरफ लाने की कोशिश। सिद्धांत है सिर्फ मिड ऑफ की तरफ जहां पर अटैकिंग फील्डिंग नजर आती हुई। रिवर्स के लिए एक फील्डर तैयार जरूर है, राजू कह रहे हैं यहां पर थोड़ी सी समझदारी के साथ फील्डिंग लगाइए। आगे आकर खेलने की कोशिश, अच्छी वापसी। इसी के साथ ओवर की समाप्ति, यानी कि 3 ओवर का खेल समाप्त। 3 ओवर की समाप्ति के बाद रन बने हैं 34, यानी कि जीतने के लिए 12 गेंदे 30 रनों की जरूरत। गुन्हा केलाय साहेब, माफ करा मला साहेब, एकदा माफ करतील ना मग बाहेर आल्यानंतर गाणी करशील की जज साहेबांनी मॅटर सॉल्व्ह केला ना, भाई माझा जेलमधून सुटला, सुटाच्या आधी भाईला बर्फाची लादी विचरा, भाईला सजबोल पट्टा विचरा। असे जबरदस्त संगीत डीजेच्या माध्यमातून देखील आपण इथे ऐकताय, कारण महाराष्ट्र पोलिसांची हवा लई खतरनाक, खाली ठेवून बर्फाची लादी आणि साहेब हानतील मजबूत आतमध्ये। महानता है इस मैच में। नीम के पेड़ को अगर दूध और घी से भी सींचा जाए ना तो भी नीम का वृक्ष मीठा नहीं हो जाता। और इस मैदान के अंदर देखेंगे ये कड़वा है मैच, लेकिन सबसे यहां पर सच्चा योद्धा की तरह दोनों टीमें मैदान के अंदर लड़ रही है। 12 में 30 विचुम्बी टीम ने क्या शानदार जीत हासिल की थी कलवी टीम के खिलाफ, क्या अब यहां पर पलटवार करेगी ग्रीष्म एंड मौर्य 11 प्लस पे और उनके खिलाफ खेल रही है नक्श 11 गावदेवी बेलौली के बीच में तगड़ी फाइट। 899 मातोश्री फिटनेस महेश पाटिल लगातार 2 छक्कों के लिए 2000 का इनाम है बल्लेबाजों के लिए। सूरज सावंत और उनका साथ देंगे प्रणीत। तो इस बार चलिए सामने की तरफ खेला जरूर है, वाडिश लॉन्गॉन की तरफ खिलाड़ी आते हुए थोड़ी सी स्पीड, उसका फायदा तुरंत उठाएंगे। ये समय नहीं है, आप फील्डिंग खराब करोगे। और ये लीजिए थोड़ी सी खराब फील्डिंग जिसका फायदा तुरंत उठाया बल्लेबाज ने, और इसी 2 रनों की मदद से रन संख्या आगे चलती हुई 36 के ऊपर। रन और गेंदों के बीच में फासला 11 गेंदे 28 रनों की आवश्यकता। क्या मैच चल रहा है, अच्छा खेले तो जरूर आपको मिलेगी ताली, और खराब खेलेंगे तो आपके दर्शक देंगे आपको गाली।
हाफ टर्न यॉर्कर की कोशिश जरूर की थी, लेकिन वाइड रेखा के बाहर है गेंद। वाइड बॉल का इशारा वरद भगत को कप्तान ने लाया गया है, जिस वरद भगत ने पहले अपने स्पेल में 9 रन दिए थे। राजू अनुभवी गेंदबाज को थोड़ा सा पीछे रखा। वरद के पास पेस है, लेफ्टी गेंदबाज है, बेबी को पेस पसंद है। क्या बल्लेबाज को वरद के गेंदबाजी का पेस पसंद आएगा? धीरे धीरे दर्शक भी रिलिंग के ऊपर से उड़ी मारकर मैदान के अंदर अब आते हुए ये उड़ाया, तान दिया इस बार सीधा विशेप में से सीमा रेखा के पार। दैट्स अ बिग 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 हिट। के लिए 21 रनों की आवश्यकता। ऑनलाइन व्यूवर्स की अगर चर्चा करेंगे तो लगभग 1000 से अधिक दर्शक इस मैच में जुड़े हैं। विचुंबे और कलवे के बीच में भी लगभग 1500 के करीब दर्शक मैच का आनंद ले रहे थे, और इस मैच में भी अभी भी बिल्कुल काफी करीब 600 से अधिक 1000 से करीब कम से कम यहां पर मैच की तरफ जाते हुए। तो इस बार बल्ले का अधूरा हिस्सा लॉन्ग स्टॉप में गेंद जा रही है, नो स्टॉप सीमा रेखा पार, मच नीडेड बाउंड्री, 4 रन। रनों की आवश्यकता। सूरज सावंत ने यह मैच को बना लिया है। जैसे जैसे सूरज सावंत को स्ट्राइक मिलती है वैसे वैसे सूरज सावंत के बल्ले से हमेशा ये चौके छक्के हमें देखने को मिलते हैं। और ये लीजिए क्या जबरदस्त यहां पर छक्का, और इसके बाद अंदरूनी हिस्सा लेकर नॉन स्टॉप की तरफ गेंद लॉन्ग स्टॉप जाती हुई 4 रनों के लिए। रन और गेंदों के बीच में फासला 9 में चाहिए 17, जो आकाश पवार नहीं कर पाए, जो अजय पाटिल नहीं कर पाए, जो आकाश तोरगे नहीं कर पाए, जो सूरज सावंत ने कर दिखाया, प्रणीत गायकर ने कर दिखाया। जहां से मुकाबले में मौर्य ग्रीष्मा एंड मौर्य 11 प्लस पी टीम की शुरुआत मजबूत थी, लेकिन उस मजबूत शुरुआत को बिल्कुल तोड़ दिया है बल्लेबाजों ने। गले का बाहरी किनारा लगा है गली के रीजन में से। ओ अच्छा हुआ इस बार स्टॉप किया खिलाड़ी ने, वरना यह भी चौका जा सकता था। सिंगल मिलेगा, सिंगल की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर अभी तक 48 रन। रन और गेंदों के बीच में फासला 8 गेंदें, 16 रनों की जरूरत। लक्ष्य को आधे रास्ते पे जाकर कभी वापस ना लौटे, क्योंकि वापस जाने पर भी आधा रास्ता कभी कभी पार करना पड़ता है। जो हो गया उसे सोचा नहीं करते, जो मिल गया उसे कभी खोया नहीं करते, क्योंकि सफलता उन्हीं को मिलती है मेरे भाई जो हालातों पे कभी रोया नहीं करते। रोना नहीं है, इस मैदान के अंदर लड़ना है, क्योंकि छत्रपति शिवाजी महाराज इन्होंने हमें सिखाया है कि आपको हर संकट स्थिति में लड़ना है। फुल टॉस बॉल, हवा में गेंद, फील्डर और वेल स्टॉप, गुड फील्डिंग। 1 रन पूरा, 1 से ज्यादा कुछ नहीं मिलेगा। 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 49 रन, 7 गेंदें, और 7 गेंदों में जीतने के लिए चाहिए आप यहां से 15 रनों की आवश्यकता। बैटिंग टीम ने रिव्यू लिया है फुल टॉस बॉल के ऊपर। आइए तीसरे अंपायर संदीप भाई मात्रे, इनका भी आगमन हो चुका है। आइए मंच के ऊपर प्रवीण पवार सर, बिल्कुल अंपायरिंग की भूमिका में दूध का दूध और पानी का पानी जरूर यहां पर करेंगे। फुल टॉस बॉल के ऊपर बैटिंग टीम के पास जो रिव्यू है वो रिव्यू बिल्कुल लेना चाहते हैं। सुवर्ण मौका है बल्लेबाजों के लिए। मातोश्री फिटनेस 8999 महेश भाई, इनके ओर से 2000 का इनाम है लगातार 2 छक्कों के लिए। फेयर डिलीवरी, इलीगल बॉल है, बिल्कुल यहां पर मौका बनेगा, यानी कि अब 7 गेंदें, 15 रनों की जरूरत। फाइट तगड़ी है, हालांकि गुलाबी ठंडी थोड़ी थोड़ी यहां पर धीरे बढ़ रही है, लेकिन इस गुलाबी ठंडी में देखेंगे आग आगे लगी है इस मैच में। इस आग को आखिरकार कौन बुझा पाएगा? 7 गेंदों में 15 रनों की आवश्यकता है इस मैदान के अंदर। एक तरफ ग्रीष्मा 11 मौर्या प्लस पे, और उनका सामना कर रही है नक्श 11 गावदेवी बेलौली। क्या गणपति बाप्पा मौर्या प्लस पे को आएंगे, या फिर गावदेवी माता का आशीर्वाद बेलौली को रहेगा? सूरज सावंत क्रैकिंग कवर ड्राइव, फील्डर मौजूद, गुड फील्डिंग, उठाएंगे फील्ड करेंगे, तब तक 2 रन पूरे। ये थ्रो खराब है, जिसका फायदा मिलेगा
3 रन पूरे, गुड रनिंग बिटवीन द विकेट। इसी के साथ ये ओवर जो है वो भी समाप्त हो चुका है। 4 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं 52। जीतने के लिए चाहिए 6 गेंदे, 12 की जरूरत। पानी ड्रिंक्स लेकर जाइए मैदान में। तब तक सुनते हैं अध्यक्ष चषक का ये शानदार संगीत। क्या जबरदस्त यहाँ पर आयोजन नजर आता हुआ, नियोजन नजर आता हुआ। पानी लेकर जाइए दोनों भी खिलाड़ी तुरंत मैदान के अंदर। 6 गेंदों में आप जीतने के लिए चाहिए 12 रनों की जरूरत। तब तक ड्रिंक्स है, सुनते हैं समीर शेठ अध्यक्ष का ये दमदार संगीत। सामन्याचं आयोजन केला या नेरे गावानं, नाईट क्रिकेट सामन्याचं आयोजन केला या नेरे गावानं, केला या नेरे गावानं। हे अध्यक्ष चषक ठेवलाय भारी समीर दादा पाटलानं, अध्यक्ष चषक ठेवलाय भारी समीर दादा पाटलानं, पनवेल तालुका अध्यक्ष चषक ठेवलाय समीर दादा पाटलानं, पनवेल तालुका अध्यक्ष चषक ठेवलाय समीर दादा पाटलानं। थँक्यू प्रवीण चेअरमॅन। बघा नेरी दुंद्री विभागामध्ये कुठेही स्पर्धा असू द्या हे नक्की असतात आणि त्यांना आपल्याला पाहायला मिळतं। नाईट क्रिकेट सामन्याचं आयोजन केला या नेरे गावानं, नाईट क्रिकेट सामन्याचं आयोजन केला या नेरे गावानं, केला या नेरे गावानं। हे अध्यक्ष चषक ठेवलाय भारी समीर दादा पाटलानं, अध्यक्ष चषक ठेवलाय भारी समीर दादा पाटलानं, पनवेल तालुका बघा आमचा सायकल मॅन, त्या सायकलवर देखील डान्स करण्याची ताकद आहे। एका हातावर तो उभा राहून डान्स करू शकतो, एक पाय उभा राहून देखील तो डान्स करू शकतो, परंतु सध्या ती वेल नाहीये मित्रा। जरा ये शांत हो, आपल्या रुद्र रूपाला जरा शांत कर आणि त्याच्यानंतर तुझा पुन्हा एकदा रुद्र रूप आम्हाला पाहायला मिळू दे। तर बिलकुल. माऊली ग्रुप बेलवलीचे संजय पाटील, रमेश पाटील, किशोर पाटील असतील, परशुराम पाटील सर आहेत, गणेश पाटील, तात्या, सोमनाथ पाटील, सचिन पाटील सांगडे आणि हरीश पाटील कोपरोली माऊली ग्रुप। तर नक्कीच आपण पाहतोय मॅच जाऊया, इंटरेस्टिंग आहे। बिल्कुल यहाँ पर राहुल तैयार गेंदबाजी के मार्ग पर। पहली गेंद हवा में खेला हुआ स्ट्रोक सूरज सावंत, मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा। विचारून घे या जगात, कारण जो कोणी आम्हाला नडेल तो डायरेक्ट दिसतो ढगात 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 आणि ढगात लाइटिंग लावलेला षटकार सूरज सावंतच्या बॅट मधून। आणि अजून एक षटकार आला तर 8999 मातोश्री फिटनेस महेशभाई पाटील बेलवली यांच्या वतीनं 2000 सामना जिंकला तरी 2000, परंतु मोर्या अँड ग्रीष्मा 11 प्लस पे संघाला इथे करायचा आहे कमबॅक। छक्का थँक्यू डीजे। चला तिथे जरा पाणी घेऊन जा किंवा फर्स्ट एड बॉक्स असेल तो घेऊन जा। आपण खेळाडूला षटकार अडकवत असताना थोडीशी इजा झाली, ऍक्शन रिप्ले आपण पुन्हा एकदा पाहूया। कदाचित हा षटकार त्याला अडकवायचा होता, त्यालाही माहिती आहे मॅच खूप इम्पॉर्टंट त्यांच्या संघासाठी, परंतु उडी जंप घेत असताना तुम्ही पाहताय राहुल बैकर गोलंदाज आले, जिथे 6 बॉल आणि 12 धावेची गरज असताना ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवरती इथे दाखवलं जात आहे। लॉंग ऑफला तो फिल्डर होता, राहुल वरती केलेला हा कडक प्रहार तुम्ही पाहताय तो फलंदाज सूरज सावंत या खेळाडूने। आणि या ठिकाणी आपण पाहू शकाल तो षटकार अडकवत असताना थोडासा आदललाय आणि कदाचित थोडीशी इजा त्याला जाणवते त्याच्या पायाला। अगोदरच थोडीशी इंजुरी मानता वाटत ना त्याला पायाची, त्याच्यामुळे हा रिस्क त्याने घेतला, कदाचित जास्त लागला असेल तर आपण थोडासा आराम करा, 12व्या खेळाडूला जाऊ द्या इन ऍक्शन मध्ये। चला आय थिंक सुरक्षित आहे खेळाडू, परंतु चला त्याच्या जागेवरती एक 12वा खेळाडू जाऊ द्या त्याला फिल्डिंग साठी। आविष्कार होता का तो स्वप्नील? आविष्कार होता ना? चला आविष्कार होता तो, आय थिंक चला सेफ आहे, त्याच्यामुळे थोड़ा इंजर्ड जाना ये मैदानामध्ये मैदानातून बाहर आणि 12 मैदानावरती। चलिए बॉल दीजिए मैदान के अंदर। आप यहाँ पर 5 गेंदे और 5 गेंदों में जीतने के लिए बिल्कुल 6 रनों की जरूरत। व्हाट अ मैच, एक छक्का धागा और ये छक्कों के साथ पूरी तरीके से गेम में पलटवार किया है। आप देखेंगे कांस में खिलाड़ी में यहाँ पर यानी कि गेंदबाज में कितना दम है, बल्लेबाज में कितना दम है। बस दर्शक यही देखना चाहते हैं कि मैच मात्र बराबरी का हो और ये बराबरी का मैच इस मैदान के अंदर अभी तक फिलहाल चल रहा है। 6 की जरूरत, मैच छोड़ा नहीं है।
ग्रीष्मैन मोरिया 11+P टीम ने और नहीं मैच छोड़ा नक्श 11 गावदेवी बेलोली टीम ने। 18 गेंदों में 44 रनों की जरूरत थी, तब से यहां पर सूरज सावंत ने सभी की सभी गेंदें 8 गेंदों में 30 रन अभी तक नाबाद। राहुल को विकेट चाहिए, क्या ये कमबैक दिला पाएंगे अपनी टीम के लिए? और शॉट ला जवाब है, एक्स्ट्रा कवर बाउंड लाइन की तरफ, गेंद सीमा पर 4 रन। कंपोस्ट तालुका स्कोर इस बात करेंगे तो मेरे ख्याल से 2 रनों की जरूरत है। स्कोर बना स्कोर कार्ड के ऊपर 64 का पीछा करते हुए 62 बने, यानी कि जीतने के लिए मैच अब सिर्फ 2 रनों की जरूरत और कंपलसरी चेसिंग ये टूर्नामेंट का नियम है। बहुत सारे रन बनाए थे लेकिन फिर भी यहां पर आखिर के क्षणों में गेंदबाजों ने थोड़ी सी खराब गेंदबाजी की और इस बार कवर की दिशा में खेला हुआ स्ट्रोक, 1 रन पूरा, फील्डिंग खराब और नतीजा यहां पर मैच जीता हाई वोल्टेज ड्रामे में टीम नक्श 11 गावदेवी बेलवली। हार्दिक हार्दिक अभिनंदन। माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो कळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई